आधार लिंकिंग, ऑनलाईन आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून काळ्या पैशावर प्रतिबंध आणि इन्कम टॅक्स चोरांवर नजर ठेवली जात आहे. परंतु सरकारच्या असे लक्षात आले की जमिनी, शेतजमिनी, प्लॉट्स, फ्लॅट्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाची गुंतवणूक करण्यात आलेली आहे, ती सरकारच्या नजरेत येत नाही. यावरून आता मोदी सरकार ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहे. आता अशा संपत्ती शोधण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आधार कार्ड आणि डिजिटल इंडियाची ओळख असणाऱ्या UPIच्या यशानंतर आता डिजिटायझेशनच्या दिशेने संपूर्ण भारत देश आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे. भारतात येणाऱ्या काळात डिजिटल ID वापरात आणलं जाणार असून हे ID घराच्या पत्त्याऐवजी वापरलं जाणार आहे. देशातील नागरिकांच्या घराचा पत्ता डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर मॅट्रिक अंतर्गत समाविष्ट करून घेण्यासाठी ही तयारी केली जात आहे. सध्या तरी देशात अशी कोणतीही प्रणाली अस्तित्वात नाही. त्यामुळे घरांच्या मालकीची माहिती सरकारकडे एकत्रित नाही. यामुळे घराचा अचूक पत्ता सापडू शकेल. अशा स्थितीत नव्यानं तयार केल्या जाणाऱ्या डिजिटल IDच्या मदतीनं अनेक गोष्टी सोप्या होतील. हा ID एक प्रकारे घराचाच आधार क्रमांक असेल असं म्हणायला हरकत नाही. या तंत्राच्या माध्यमातून देशातील कोणत्याही पत्त्याचा क्षणात ठावठिकाणा मिळू शकेल आणि ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल माध्यमातून केली जाईल. प्राथमिक माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं या प्रणालीसाठीची तयारी सुरू असून डिपार्टमेंट ऑफ पोस्ट खात्यावर त्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याच्याशी संबंधित एक मसुदा सामान्यांकडून काही सल्ले आणि मार्गदर्शनपर पर्याय मागवण्यासाठी जारीसुद्धा केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. ॲड्रेसची ही संपूर्ण प्रणाली 2025च्या वर्षाअखेरीस पूर्णत्वास जाणार असून यंदाच्याच वर्षी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्या संदर्भातील कायदासुद्धा पारित केला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे. अधिकृतरित्या या प्रणालीचा कायदा पारित झाल्यानंतर ही संपूर्ण प्रणाली सांभाळण्यासाठी नव्याने एक संस्था स्थापन केली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये पत्त्याची गोपनीयता अधिक गंभीरपणे हाताळली जाईल. एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार भारतातील साक्षरता दरामध्ये मोठी तफावत आजही आढळून येते. ही वस्तुस्थिती. अशा परिस्थितीत अनेकांना आपल्या राहत्या घराचा पत्तासुद्धा लिहिणं शक्य होत नाही. त्यामुळे काही अडचणींचा सामनासुद्धा या मंडळींना करावा लागतो. त्यामुळे अनेकदा पत्त्याविषयी बराच गोंधळसुद्धा उडतो. ही बाब लहानशी असली तरीसुद्धा नागरिकांपर्यंत पत्त्यांमध्ये होणाऱ्या गोंधळाअभावी अनेक सुविधा पोहोचविण्यासाठी दरवर्षी साधारण 1 ते 4 बिलियन इतका मोठा खर्च येतो. देशाच्या एकूण GDPच्या तुलनेत हे प्रमाण 0.5% इतकं असल्यानं केंद्र सरकारनं डिजिटल पत्त्याची ही मोहीम दृष्टिक्षेपात ठेवली आहे. एकंदरीत या निर्णयामुळे अतिशय महत्त्वाचा बदल सामान्यांच्या जीवनात होणार असून खऱ्या अर्थानं सर्वांची संपत्ती रेकॉर्डवर येणार आहे. घरचा पत्ता हा आता घरचा ID असणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी कोणाच्या नावावर किती घरे, किती प्लॉट, किती फ्लॅट्स आहेत याची माहिती रेकॉर्डवर आणून आयपेक्षा जास्त संपत्ती जमा करणाऱ्यावर मोदी सरकार फास आवळण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.